स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। राज्यात महायुतीला संख्याबळ मिळाल्यानंतर त्यांची वाटचाल सत्ता स्थापनेकडून सुरू झाली आहे। सध्या महायुतीकडे 230 आकडा आहे, तर निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदार आणि इतर पक्षांनी देखील महायुतीतील पक्षांना समर्थन दिलंय। त्यामुळे महायुतीच्या संख्याबळात आणखी भर पडली आहे। याच दरम्यान राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। शिवसेना फुटीनंतर दोन्ही गट पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले। या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला, तर शिंदे गटाला मोठा फायदा। शिंदे गटाचे तब्बल 57 आमदार निवडून आले, तर ठाकरे गटाच्या फक्त 20 आमदार निवडून आले। ठाकरे गटासहित महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये ही मोठी घट झाली। महाविकास आघाडीचे फक्त 46 आमदार निवडून आले। या विजयामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीच्या या सुनामीनंतरही महाविकास आघाडीतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे।